अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी कार्यकर्ता म्हणून पहिल्या दिवसापासून आम्हा सर्वांचीच इच्छा असल्याचं रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय। पाहूया त्यांनी नेमकं काय म्हटलंय। व्यक्त केला जातोय। काही जणांनी तर भविष्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका देखील आम्ही बहिष्कार टाकू अशा प्रकारची भूमिका घेतली। कसं बघता या सगळ्या ईव्हीएमच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर खरं तर यावर ईव्हीएमवर ऑब्जेक्शन घेणं अपेक्षित होतं, पण लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीने जल्लोष आनंद साजरा केला। त्यावेळेस खरं आम्ही ईव्हीएमवरती ऑब्जेक्शन घ्यायला होतं, पण खऱ्या अर्थानं खिलाडू वृत्तीने आम्ही जे काय आहे ते स्वीकारलं। जो पराजय आमचा लोकसभेला झाला तो आम्ही मान्य केला। त्याच्यासाठी सुद्धा खूप मोठं धाडस लागतं, एक खिलाडू वृत्ती लागते। आणि पुढच्या 3 महिन्याचा 3.5 महिन्याचा जो कालावधी आम्हाला मिळाला त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं कष्टकरी कामगार, शेतकरी, विद्यार्थी, युवक, महिलांपर्यंत पोहोचत असताना आम्ही ही यंत्रणा राबवली आणि हे यश लाडक्या बहिणींबरोबर आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेने दिलं। आणि आता पराजय झाल्यानंतर महाविकास आघाडीची लोक ही ईव्हीएमवर बोलतात, त्यांनी ते लोकसभेलाच बोलायला पाहिजे होतं, पण ते लोकसभेमध्ये न बोलता, लोकसभेच्या विजयानंतर न बोलता आता पराजय झाला